व्हायला पाहिजे होती. अहो बाहेर युद्ध चाललेलं आहे, बाणाची खणखण, शस्त्राची झणझण, आणि अशा ऐशिया समयी कर्कशे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भोगीच तर स्वानंद राज्य कैसे. सगळी विक्षेप आहे सगळा, आणि त्या विक्षेपात भगवंताने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. आमचे गुरुवारी सांगत असतात, शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही. नीट लक्ष देऊन ऐकलं तुम्हाला कळेल. काय म्हटलं किशोर महाराज? शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही. मी समजा जंगलात जाऊन बसलो आणि ध्यान शिकून आलो, आणि घरी आल्यानंतर घरातली खटपट, भांडणं, गावातली सगळी भांडणं ते ऐकल्यावर मला घरात राहूशी वाटत नाही, गावात राहूशी वाटत, चला आपलं तिकडे जाऊ. कारण मी अभ्यास शांततेचा केला पण जंगलात जाऊन केला. म्हणून बहुतेक संप्रदाय जे आहेत ते शांततेचा अभ्यास शिकवणार आहेत. ते म्हणतात हे सगळा विक्षेप आहे, हा सोडा आणि कुठेतरी एकांतात जा, एकांतात जाऊन अभ्यास करा, ध्यान करा आणि मुक्त व्हा. पण आपल्या संतांनी मात्र विक्षेपात शांततेचा अभ्यास शिकवलाय. विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. मी नेहमी याच्याकरता एक उदाहरण सांगत असतो, ते लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य टिळक जे होते ते रेडिओचा आवाज वाढवायचे आणि अभ्यास करायचे. आई म्हणायची बाळा असा कसा अभ्यास करतो? ते म्हणायचे एकदा का मला ह्या मोठ्या आवाजात अभ्यास करायची सवय लागली की तुम्ही घरात किती बडबड केली तरी मला विक्षेप होणार नाही. तसं ज्यांना विक्षेपात शांतत राहायचे अभ्यास झाला, भांडणं चाललेली आहेत, कटकटी आहेत, सगळं आहे, आणि याच्यात म्हणला बरं आहे माझा अभ्यास होतोय, माझं चिंतन होतंय, उलट हे असं जास्त असल्यावर माझा जास्त अभ्यास होतोय, असं एखादा म्हणत असेल. मला जास्त दुःख असलं, जास्त कटकटी असल्या, जास्त कोणी भांडलं की मी जास्त अंतर्मुख होतो. अर्जुनाला भगवान परमात्म्याने ही समाधी शिकवली की युद्ध चाललेलं असलं तरी तुझी समाधी विघ्न होणार नाही, अशी मी तुला समाधी शिकतो. ज्ञान जे आहे हे स्थिती निरपेक्ष ज्ञान आहे. ज्ञान ही काही अवस्था नाही, ज्ञान ही काही कोणती स्थिती नाही. ह्या अवस्था स्थिती ह्या सगळ्या मनाच्या आहेत. ज्ञान या सगळ्यांचा प्रकाशक आहे, जसं आहे तसंच आहे. आत्मा याहून वेगळा आहे, जसा आहे तसाच आहे. आत्मा या सगळ्यांचा प्रकाशक आहे. म्हणून शांत व्हावं असं वाटणं हे सुद्धा अंतकरणाचा धर्म आहे, आणि विक्षेप हा सुद्धा अंतकरणाचा धर्म आहे. म्हणून एखाद्याला जर मला विक्षेप नको असं वाटत असेल, त्याला अजून ज्ञान झालं नाही. मला शांतताच पाहिजे असं वाटत असेल, त्याला अजून ज्ञान झालं नाही. भगवंतांनी गीतेमध्ये योग कशाला म्हटलंय? समत्वम योग उच्यते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्यात. सुख म्हणजे सुद्धा योग नाही आणि दुःख म्हणजे सुद्धा योग नाही. सुख आणि दुःख याच्यात सम राहता येणं म्हणजे योग आहे. भोग म्हणजे सुद्धा योग नाही, त्याग म्हणजे सुद्धा योग नाही. भोग असला काय त्याग असला काय, या दोन्हीत समवृत्ती राहणं म्हणजे योग आहे. आणि अशी समाधी भगवान परमात्मा नाथ महाराज म्हणतात, सकळ कर्मी समाधी हे सद्गुरूची बोधी बुद्धी, तरी युद्धी ही त्रिशुद्धी निज समाधी न मोडे. म्हणून कथेला सुद्धा समाधी म्हटले. तुका म्हणे सुख समाधी हरिक, तुका म्हणे